मी प्रसाद. आजच्या महाराष्ट्र टाइम्सच्या मटाकट्टामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण आहोत संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागामध्ये. विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट विभाग असा पुरस्कार या विभागाला मिळालेला आहे. गेल्या 5 वर्षात सगळ्यांचं लक्ष ज्या विषयांकडे लागून राहिलेलं होतं, पूर्ण देशामध्ये ज्याची चर्चा होती, नुकताच झालेला पुलवामा येथील हल्ला, त्यानंतर भारतानं केलेले एअर स्ट्राईक, 2016मधले सर्जिकल स्ट्राईक, अशा सगळ्या विषयांकडे ज्या सगळ्यांचं लक्ष होतं, सगळ्या सुरक्षा धोरणांकडे आणि बाकीच्या सगळ्यांची चर्चा होती, अशा सगळ्या विषयांचा अभ्यास, त्याचं संशोधन इथले विद्यार्थी करतात. आणि निश्चितच आपल्याला त्यांच्याकडनं या सगळ्या घडामोडींविषयी आणि येणाऱ्या सरकारकडनं या विद्यार्थ्यांच्या काय अपेक्षा आहेत ते जाणून घ्यायला आपल्याला नक्की आवडेल. तर आपण आता सुरुवात करूया या विद्यार्थ्यांपासून. तर मला पहिल्यांदा सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे की येणाऱ्या सरकारकडनं ॲज अ स्टुडंट, डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीजचे स्टुडंट म्हणून आपल्या नेमक्या काय अपेक्षा आहेत, किंवा ॲज अ करिअर फ्युचर म्हणून, किंवा आपण या सगळ्या गोष्टींकडं कसे पाहता आणि गव्हर्नमेंटकडनं तुमच्या काय अपेक्षा राहतील. आपण सुरुवातीला फक्त आपलं नाव सांगा आणि आपण. नमस्कार, मी शैलेश. गेल्या 70 वर्षांमध्ये जे एक मवाळ किंवा खरं सांगायचं तर बोटचेपं धोरण होतं, ते बदलून गेल्या 5 वर्षामध्ये खूप फरक पडलेला आहे. आपण खूप ॲसर्टिव्ह किंवा ॲग्रेसिव्ह झालेलो आहोत आणि त्याचा फरक आपल्याला दिसतो आहे की इतकी वर्ष पाकिस्तान हे आपल्याला न्यूक्लिअर ॲसेट्स किंवा तेही न्यूक्लिअर बॉम्ब त्यांच्याकडे आहे म्हणून आपल्याला जे घाबरवत होते, ते एवढे त्यांच्या हद्दीत एअर स्ट्राईक होऊनसुद्धा काही करू शकले नाहीत. ह्याचं स्पष्ट चित्र आता डोळ्यासमोर सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. त्यामुळे नवीन सरकारकडून ह्याच अपेक्षा असतील की ही धोरणं जी आहेत ही कंटिन्यू राहावीत, तशीच चालू राहावीत आणि ह्याच्या पुढे कुठलाही भारतावर हल्ला झाला, भले मग तो त्याच्यामध्ये इकॉनॉमिक किंवा लोकांचं काही नुकसान झालं तरीसुद्धा तसेच हल्ले भारताने परतवून लावावेत, सर्जिकल स्ट्राईक्स व्हावेत आणि मुळातच जो दहशतवादी संघटनांना जे खतपाणी भारतातही आणि बाहेरही घातलं जातं आहे त्याचा पूर्णपणे बिमोड व्हावा, ह्यासाठी सरकारने ॲक्शन्स घेतल्या पाहिजेत. धन्यवाद. यावर अजून कुणाला काही सांगायचं आहे? सध्याच्या सरकारची जी धोरणं आहे, जी सरकारने 2014पासून राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे, ती चांगल्या पद्धतीने राबवताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे पुढच्या सरकारकडून सर्व जनतेच्या या अपेक्षा आहेत की अशाच पद्धतीने पुढचीसुद्धा धोरणं राबवली गेली पाहिजे आणि जी धोरणं सरकारने जी राबवायला सुरुवात केली ती पुढे कंटिन्यू केली पाहिजे. धोरणांमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल न करता ती वेगाने राबवण्यात आली पाहिजे. उदाहरणार्थ आसाममधला जो NRCचा प्रश्न आहे, बांगलादेशी घुसखोरींचा जो प्रश्न आहे, तो थांबवण्यासाठी ज्यासाठी आसाममध्ये NRC लागू झालं, तर असे प्रश्न सरकारने मोठ्या प्रमाणावरती राबवायला सुरुवात केली पाहिजे. मेरीटाईम सिक्युरिटीच्या संदर्भामध्ये, काश्मीरच्या संदर्भामध्ये जे धोरणं राबवली गेलेली ती पुढे कंटिन्यू केली पाहिजे. आणि दुसरा एक प्रश्न जो आहे, जो सरांनी विचारला की विद्यार्थ्यांसाठी, संरक्षणशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी काय केलं पाहिजे सरकारने, तर भारतामध्ये जेवढे विद्यापीठ आहेत तर त्या विद्यापीठांमध्ये सरकारने लक्ष घातलं पाहिजे, वैयक्तिकरित्या लक्ष घातलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना तिथे संरक्षण मिनिस्ट्रीजमध्ये, खात्यामध्ये कशा पद्धतीने आपण इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटीज वाढवू शकतो, मुलांना प्रॅक्टिकल वर्क कसं करता येईल. कारण इथे आम्ही फक्त थिअरी शिकतो आणि न्यूजपेपरमधलं ॲनालिसिस वगैरे जे आहे ते आम्ही वाचतो, पण खरं राजकारण काय आहे, संरक्षणामध्ये निर्णय कशा पद्धतीने घेतले जातात, याचा अनुभव विद्यार्थ्यांना अजून नाही आहे. तर तो येण्यासाठी त्यांनी दरवाजे उघडे केले पाहिजे. की डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटीज सरकारनं तयार कराव्यात आणि इथल्या मुलांना संधी द्यावी. तर याविषयी अजून काही कोणाला बोलावं वाटेल? माझं नाव रचना किशोर कुमार परदेशी. कुठल्याही पक्षाचं किंवा नेत्याचं मी इथे प्रमोशन नाही करत आहे, पण परवाच एक इंटरनेटवरती आर्टिकल वाचलं होतं. IIT IIM युवकांनी ते लिहिलं होतं आणि त्यामध्ये त्याचं असं म्हणणं होतं, तो कोलंबिया ट्रिपला गेला होता. त्याचा एक इन्सिडन्स मी इथे सांगू इच्छिते. तो कोलंबियाला गेला होता. जे टुरिस्ट गाईड होते त्या ट्रिपमधले, त्यांनी जेव्हा ते गाईड करत होते आणि सांगत होते की या इथल्या बिल्डिंग्स आहेत वगैरे, तर ते इंथुझियाझम त्याच्या तोंडावरती त्याला दिसलं नाही. ज्याप्रमाणे आपण भारताचा अजंठा वेरूळ सांगताना सुद्धा एकदम एक्सायटेड असतो आणि सांगत असतो, त्याप्रमाणे तसं दिसलं नाही. आणि आफ्टर दिस ऑल एक्सप्लेनेशन त्यानंतर ते जेव्हा बसमध्ये बसले होते, काही युरोपियन्स होते सोबत, काही इंडियन्स होते,
असं ते बसमध्ये जात होते, तर तो टुरिस्ट गाईड म्हणाला की हे जे तुम्हाला आत्तापर्यंत मी सगळ्या बिल्डिंग्स दाखवल्या कोलंबियाच्या, या चायनाने बांधलेल्या बिल्डिंग्स आहेत आणि त्यांच्या सॅटेलाइट्स तिथं आहेत आणि तिथून ते म्हणजे पूर्णपणे भारतावरती लक्ष ठेवत आहेत. याचं तुम्हाला म्हणजे काहीच याची माहिती नाही आहे. आणि त्यानंतर तो म्हणाला की जोपर्यंत म्हणजे सगळेजण तिथे जे इंडियन्स होते ते शॉक झाले की ही गोष्ट आपल्याला कशी माहिती नाही आहे अजून, की फुल टू आपल्या भारतावरती ते पूर्ण लक्ष ठेवून आहेत. आणि त्यानंतर तो म्हणाला की जोपर्यंत तुमच्या राष्ट्राला मोदींसारखा एक नेता लाभलेला आहे, नेता म्हणण्यापेक्षा लीडर म्हणूया आपण इथे, कारण नेता ही खूप पॉलिटिकल व्याख्या झाली, आपण लीडर म्हणूया, त्यांचे जे आत्तापर्यंतचे घेतलेले निर्णय आहेत आणि त्यांचे जे पूर्ण इंटरनॅशनल रिलेशन्स त्यांनी ज्याप्रमाणे वाढवलेले आहेत त्याच्यावरून तुम्हाला घाबरायची काहीच गरज नाही. इव्हन श्रीलंकाचा सुद्धा जो लीडर आहे तो अशाच प्रमाणे खूप चांगल्या रीतीने आहे. तर तो म्हणजे त्याच्या त्या लेखनामध्ये तो असा लिहितो की मी कुठल्याही पक्षाचा नाही आहे, मी कुठल्याही नेत्याचा नाही आहे, आणि इव्हन मी हे इथं मांडते तर मीही कुठल्या पक्षाची नाही आहे, मी कुठल्या नेत्याला प्रमोट नाही करत आहे. पण या आर्टिकल वाचण्यावरून त्याचा तो खरा इन्सिडन्स होता. तर खरंच आता असं वाटायला लागले की आपल्या राष्ट्राला जर म्हणजे एक चांगला लीडर हवाच आहे तर तो मोदींनी एवढा स्ट्रॉंग तरी पाहिजे ॲटलिस्ट, किंवा त्यांच्यासारखी निर्णय घेण्याची क्षमता तरी त्याच्यामध्ये आली पाहिजे. तर नक्कीच मी निवडणुकींबद्दल अजून एवढा अभ्यास नाही केलेला आहे तर त्याबद्दल एवढं नाही बोलणार. पण नक्कीच मला असं वाटतं की परत आपल्या राष्ट्राला मोदी यायला हवेत. आणि दुसरी गोष्ट अपॉर्च्युनिटीजबद्दल जसं निहारनी सांगितलं तर खरंच आम्हाला इथं थेरॉटिकल खूप काही नॉलेज मिळतं. इवन आमच्या रिसेंटली इंटरनॅशनल म्हणजे कॉन्फरन्स झालेली आहे, तिथे युक्रेन आणि पोलंडचे सुद्धा लोक आलेले होते, स्कॉलर्स आले होते, त्यांच्यासोबत आमचं खूप छान इंटरॅक्शन झालं थ्रू दिस डिपार्टमेंट. आणि खूप छान वाटलं त्यांच्यासोबत राहून की त्यांना सुद्धा आपल्या इंडियाबद्दल खूप जास्त कुतूहल आहे आणि खूप जास्त कौतुक आहे. त्यांना असं वाटतं की आमच्यासारख्या या डिपार्टमेंटमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या देशामध्ये येऊन तिथे रिसर्च करावी. तर नक्कीच या ऑपॉर्च्युनिटीज लवकरच आमचं डिपार्टमेंट सुद्धा याबद्दल विचार करतील असं मला वाटतं आणि सरकारने सुद्धा याबद्दल विचार केला हवा. थँक्यू. यानंतर मला फक्त एक विचारायचं आहे की आपल्या सगळ्यांना आपण सगळेजण वेगवेगळ्या पॉलिसीजबद्दल किंवा वेगवेगळ्या सुरक्षेच्या धोरणाबद्दल बोलतो, तुम्ही सगळे याचा अभ्यास करता, संशोधन करता, परंतु आपल्या आर्म्ड फोर्सेसचे पण वेगवेगळ्या काही त्यांचं मॉडर्नायझेशनचे थोडेसे प्रॉब्लेम्स आहेत. त्यांना अनेक इक्विपमेंटसाठी आपण अजूनही परदेशांवर अवलंबून आहोत. तर त्या बाबतीत काही गव्हर्नमेंटनी करावं असं काय पावलं तुम्हाला उचलावीत गव्हर्नमेंटने असं तुम्हाला वाटतं? हॅलो, माझं नाव निखिल. गव्हर्नमेंटनी पावलं उचलायला हवीत आणि ते उचलत आहेत ही, जसं की मेक इन इंडिया थ्रू मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स वगैरे बनवणे, जे चेन्नई बेल्टमध्ये बनलं जात आहे. प्लस DRDO आणि DPSUचं मॉडर्नायझेशन ज्या पद्धतीने झालं पाहिजे ते होत नाही आहे. बरेचसे इक्विपमेंट्स ॲब्सोल्यूट झालेले आहेत. जसं की आपण एअर स्ट्राईकमध्ये बघितलं, MiG-21 हे सेकंड जनरेशन फायटर आहे. MiG-21 F-16ला पाडू शकलं कारण की पायलट ट्रेनिंगमुळे आणि थोडेफार अपग्रेडेशन केले पाहिजेत. MiG-21 हे फेज आउट व्हायला आलं होतं पण अजूनही ते इंटरसेप्टर म्हणून काम करत आहे. हे झालं एअरफोर्समध्ये. आर्मीबद्दल जर बोलायला गेलं तर कॅपिटल एक्सपेंडिचर जे आपण म्हटलं जातं, म्हणजे नवीन इक्विपमेंट्स घेण्यासाठी जे पैसे लागतात ते मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सकडे अजिबात नाही आहेत त्या पद्धतीने, ज्या पद्धतीने पाहिजे. जसे की आपण आर्मी चीफ म्हणतात वी आर गोइंग टू फेस 2 फ्रंट वॉर, म्हणजे या साईडला चायना आणि या साईडला पाकिस्तान. सो त्यासाठी जे इक्विपमेंट्स पाहिजेत ते नाही आहेत. नेव्हीबद्दल म्हणायला गेलं तर ह्या गव्हर्नमेंटने बरेचसे इनिशिएटिव्स घेतलेत पण ते अजूनही तोडके आहेत. ज्या पद्धतीने रिजनल सिक्युरिटी आणि ग्लोबल सिक्युरिटी येऊ घातलेली आहे भारतावर. थँक्यू. मॉडर्नायझेशनसाठी कॅपिटल एक्सपेंडिचर वाढवण्याची गरज आहे असं निखिलनी सांगितलं. सर, जसं डिफेन्स एक्सपेंडिचर वाढेल
तसं एक निश्चित आहे की सरकारला कुठे ना कुठेतरी जी सबसिडीची जी धोरणं आहेत ती मात्र बदलायला लागतील आणि ती त्यांनी बदलावीत. कारण आजच्या जगामध्ये स्वतःच्या श्रमाने कमवून खाणारे कमी, आणखीन सबसिडीवर जगणारे जास्त, हे भारतामध्ये चित्र दिसायला लागलेलं आहे. आणि जे कुठल्याही परिस्थितीमध्ये लवकरात लवकर बदल केला नाही तर भारताच्या सुरक्षिततेसाठी, सामरिक सुरक्षिततेसाठी सुद्धा एक मोठा धोका उत्पन्न होऊ शकतो. कारण तेवढा पैसाच मग गव्हर्नमेंटकडे डिफेन्स बजेटसाठी राहणार नाही. धन्यवाद. मला अजून एक वेगळ्या विषयाकडं थोडंसं जायचं आहे. संरक्षण आणि सामरिक शस्त्र विभागामध्ये तुम्ही सगळे अभ्यास करता, वेगवेगळे ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला आहेत. आणि आत्ताच निहार आणि काही विद्यार्थ्यांनी सांगितलं की वेगवेगळ्या ठिकाणी अजून ऑपॉर्च्युनिटीची गरज आहे. तर यामध्ये एक UPSCमध्ये अजूनही हा विषय समाविष्ट नाही आहे. म्हणजे तुम्हाला ॲज अँड फॉर IAS व्हायचं असेल किंवा बाकीच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेवेमध्ये जायचं असेल तर तुम्हाला हा विषय अजूनही उपलब्ध नाही. तर त्याविषयी कुणाला काही सांगता येईल का? सर, मेरा नाम पूजा मीना है. मैं ये बोलना चाहूँगी कि UPSC जो सब्जेक्ट है, मैं ये नहीं बोलती कि सिर्फ UPSC के अंदर ये सब्जेक्ट को मैंडेटरी करना चाहिए. मुझे ऐसा लगता है हर एक यूथ को जो इंडिया में है या फिर जो बाहर भी है, हर किसी को ये सब्जेक्ट पता होना चाहिए. क्योंकि इट्स नॉट मैटर ऑफ एन इंडिविजुअल, इट इज़ मैटर ऑफ जो नेशन. एग्जैक्टली. सो मैं ये बोलना चाहूँगी कि हर एक यूथ को सब कुछ पता होना चाहिए जो डिफेंस एंड स्ट्रेटेजिक स्टडीज़ में पढ़ाया जाता है. उनका साइकोलॉजी से लेके उनकी जो फिजिकल स्ट्रेंथ होती है, वहाँ से लेके हर चीज़ यूथ को पता होना चाहिए. क्योंकि यूथ हमारा नेशन का फ्यूचर है. तो यूथ को हमें प्रिपेयर करना ज़्यादा ज़रूरी है देन प्रिपेयरिंग अदर्स. वो तो होता ही है, लेकिन यूथ को प्रिपेयर करना आना चाहिए. मुझे ऐसा लगता है गवर्नमेंट को कुछ सोशल अवेयरनेस प्रोग्राम्स शुरू करने चाहिए जिसमें वो यूथ को मोटिवेट करेंगे इस सब्जेक्ट के लिए. प्लस जो भी हमारे पास इंस्ट्रूमेंट्स है या फिर वेपन्स है, उन सबको इंक्लूड करना चाहिए. और मुझे ऐसा लगता है जितना यूथ कर पाएगा उतना बाकी कोई कर नहीं पाएगा. और उनका माइंडसेट हमें प्रिपेयर करना चाहिए जो भी आगे आने वाली जनरेशन है. सो नॉट ओनली UPSC बट हर एक एग्जाम में ये चीज़ इंक्लूड होना चाहिए. जैसे कि मैं जियोलॉजी बैकग्राउंड से हूँ, बट मेरा इंटरेस्ट डिफेंस था, पर मुझे ये पता भी नहीं था कि यहाँ पे यूनिवर्सिटी में ये डिपार्टमेंट है. जिस दिन मुझे पता चला, मैंने एडमिशन के लिए अप्लाई किया और मुझे मिला भी. तो ये मेरा बोलते ना बेस्ट ब्लेसिंग है फ्रॉम गॉड कि मैं यहाँ पे आई. बट इट डजंट मीन कि मैं अब कुछ करके ना निकलूँ या कुछ करूँ. बट मुझे ऐसा लगता है कि मुझे मौका मिला, वैसे बाकी लोगों को भी मौका मिलना चाहिए यहाँ पे आने का और ये चीज़ें सीखने का. सबसे बड़ी चीज़ है कि सोशली हम लोग अवेयर ही नहीं है कि सब्जेक्ट भी होता है और ये डिपार्टमेंट भी यूनिवर्सिटी में है. तो मुझे ऐसा लगता है कि गवर्नमेंट को थोड़ा प्रमोट करना चाहिए इस सब्जेक्ट को. सो थैंक यू. नमस्कार, माझं नाव महेश. 2016 साली संसदेच्या परराष्ट्र व्यवहारविषयक शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखाली जे एक समितीने अहवाल दिला की ज्यात परराष्ट्र व्यवहाराविषयी जे आपलं केडर आहे भारताचं, US बाकीच्या कंट्रीजच्या तुलनेने खूप छोटं आहे आणि आपले व्यवहारांची जे क्षेत्र आहे ते खूप विस्तारत आहे. त्या तुलनेने आपल्याकडं माणसांची कमतरता भासते. तर त्यांनी आज सांगितलं होतं की आपण हे क्षेत्रातले केडरची संख्या वाढवावी. तर त्यासाठी असंही करता येईल की ज्या संरक्षण शास्त्रातले जे विद्यार्थी आहेत त्यांना तिथे रिक्रूट करता येईल किंवा बाकीच्या गोष्टीतले जे पॉलिटिकल सायन्समध्ये UPSCमध्ये पॉलिटिकल सायन्सचा भाग म्हणून IR हा एक विषय आहे, पण तो त्याची क्षमता किंवा त्याला जे वेटेज दिलं जातं ते एकदम कमी आहे. तर एक नवीन विषय म्हणूनही या विषयाकडे बघता येईल. आणि दुसरं म्हणजे आपल्या पूर्ण देशामध्ये जर बघितलं तर हार्डली 4-5 विषय युनिव्हर्सिटीमध्ये हा विषय शिकवला जातो. तर ग्रामीण भागामध्ये याचा अवेअरनेस खूप कमी आहे. इवन शहरी भागात जरी बघितलं तर मुंबई विद्यापीठामध्ये सुद्धा हा विषय नाही, इथं पुणे विद्यापीठात आहे. बाकीकडेही तो वाढवण्याची गरज आहे. धन्यवाद. हां, माझं नाव बालाजी आहे. रिसेंटली एक स्टडी आली होती की UPSCमध्ये जे कॅन्डिडेट सिलेक्ट होतात तर त्यांचं जे सब्जेक्ट स्पेशलायझेशन आहे ते वेगळ्या विषयामध्ये असताना त्यांना काम वेगळ्या विषयामध्ये करावं लागतं. तर जे डिफेन्स एक्सपर्ट आहेत, फॉर एक्झाम्पल जे सेक्रेटरी वगैरे असतात, तर त्यांना खरं तर हे सब्जेक्टची तेवढी जाण नसते.
आणि याच्यामुळं कॉन्फ्लिक्ट निर्माण होतात. जे आर्मीचे पर्सनल आहेत आणि सेक्रेटरी आहेत त्यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट निर्माण हा होतो की जेव्हा एखादी फाईल जाते डिफेन्स मिनिस्ट्रीकडं तर ती फाईल कंटिन्युअसली 6 महिने 1 महिने तशीच पडून असते. आता फॉर एक्झाम्पल पुलवामा अटॅकच्या नंतर डिफेन्स मिनिस्ट्रीने एक फाईल क्लिअर केली. अगोदर ते फाईलवर बसून होते, मग त्याच्यानंतर जी फाईल त्यांनी क्लिअर केली की बाबा आम्हाला एवढी इम्पोर्ट करायचं, ते न होता तुम्ही हल्ला होण्याच्या अगोदर फाईल क्लिअर केली पाहिजे. कारण तुम्ही आर्मीचे जे पर्सन आहेत त्यांची लाईफ स्टेकवर ठेवताय, मला असं वाटतं. आणि अशा काही गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल आम्ही डिपार्टमेंटमध्ये एक उपक्रम राबवला की स्टुडंट अफेअर सेल. तर आम्ही गव्हर्नमेंटला अशा काही इनपुट देऊ शकतो जे की बाहेरचे लोक नाही देऊ शकत. हा जो डिपार्टमेंट आहे जवळपास 7-8 युनिव्हर्सिटीमध्ये आहे भारतामध्ये. आणि आम्हाला जे थेरॉटिकल नॉलेज आहे त्या बेसिसवरती आम्ही त्यांना खूप चांगल्या पद्धतीने इनपुट देऊ शकतो. जर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जर आमच्यासोबत कोलॅबोरेशन केलं तर ते खूप चांगल्या पद्धतीने इनपुट द्यायचं जे माध्यम आहे ते बनवू शकतो आम्ही. याच्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे जे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत भारतामध्ये, पॉलिटिकल सायन्स झालं, हिस्ट्री झालं, इकॉनॉमी झालं, तर त्यांच्यामध्ये JRF वगैरे जे आहे फेलोशिप वगैरे त्यांची संख्या खूप जास्ती आहे. आणि या डिपार्टमेंटमधून अप्लाय करायची जी संख्या असते ती पण खूप कमी आहे. आणि त्यांच्या जवळपास 0 का 1% काहीतरी लोकांना JRF भेटते आणि 6% जणांना नेट क्वालिफाय म्हणून ते हे करतात. तर मला असं म्हणायचं की आमची संख्या जी आहे डिफेन्स करणाऱ्यांची ती खूप कमी आहे. तर गव्हर्नमेंटनं पुढं जाऊन जवळपास एक 4 JRF न देता ओपन म्हणा किंवा OBCला 1, STला 1 आणि SCला 1, तर जवळपास एक 10 ते 20 JRF असतात. ते ओपनच्या कॅन्डिडेटला आणि SCच्या कॅन्डिडेटला 4-5 असं वेगवेगळे करून एक जे मेंटेन म्हणतो आपण एक रेशो जो आहे तो करायला पाहिजे गव्हर्नमेंटने. आणि हा जो विषय आहे तो जवळपास 8 युनिव्हर्सिटीमध्ये शिकवला जातो. तर मला असं म्हणायचं की प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये गव्हर्नमेंटनं हा डिपार्टमेंट कंपल्सरी केला पाहिजे. जसं की पूजाने म्हटली की हा नेशनचा प्रश्न असतो, एका इंडिव्हिज्युअलचा प्रश्न असतो. तर प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये हा डिपार्टमेंट उघडायला पाहिजे जेणेकरून रिसर्च फेलो जे असतात त्यांना करिअर पॉईंट ऑफ व्ह्यूने पण त्यांना हे भेट. खूपच छान मुद्दे मांडतायत विद्यार्थी. आत्तापर्यंत आपल्याला सुद्धा अनेक गोष्टी माहीत नव्हत्या, त्या या विद्यार्थ्यांकडून आपल्याला समजत आहेत. अवेअरनेस या विषयाचा पूर्ण देशभरात वाढवण्याची गरज आहे. प्रत्येक विद्यापीठात हा विभाग स्थापन झाला पाहिजे असं मत विद्यार्थी मांडतायत. संशोधनामध्ये अनेक संधी या विषयामध्ये निर्माण झाल्या पाहिजेत. नागरिक क्षेत्रातूनही डिफेन्स एक्सपर्ट सगळ्या ठिकाणी जायला पाहिजेत असंही इथल्या विद्यार्थ्यांनी मांडलंय. अजून काही? नमस्कार, माझं नाव राजेश आणि मला या डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज हा जो विषय आहे याचा UPSCमध्ये समावेश करावा की नाही याबद्दल मला थोडं मत मांडायचं आहे. तर ऑलरेडी आपण जेव्हा UPSCचा सिलेबस असा बघतो तर त्याच्यामध्ये जनरल स्टडीज आणि ऑप्शनल असे 2 कंपार्टमेंट असतात. तर याच्यामध्ये आपण जेव्हा जनरल स्टडीजचा सिलेबस बघतो तेव्हा या ज्या सब्जेक्ट्समधले जे काही टॉपिक्स आहेत जसे इंटरनल सिक्युरिटी आहे, इंटरनॅशनल रिलेशन्स आहेत, गव्हर्नन्सवाले टॉपिक्स आहेत किंवा मिलिटरी रिफॉर्म्स आहेत किंवा डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग आहे, असे जे काही टॉपिक्स आहेत ते ऑलरेडी इन्क्लुडेड आहेत याच्यामध्ये. पण मला असं वाटतं की UPSCमध्ये नावाचा जो ऑप्शनल सब्जेक्ट नावाचा जो कंपार्टमेंट आहे तर याच्यामध्ये एक जसं की स्टेट PCS असतात वेगवेगळ्या, जसं UPPCS जे उत्तर प्रदेश PCS नावाचे, तिथे असे काही ऑप्शनल सब्जेक्ट्स आहेत की जे डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीजमध्ये लोकांना जे त्या बॅकग्राऊंडचे आहेत त्यांना प्रमोट करण्यासाठी देतात. तर UPSCने पण असं करायला हवं की जसे काही इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स जसे ऑप्शनल सब्जेक्ट असतात तसे डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज नावाचा एक UPSCमध्ये एक नवीन ऑप्शनल इन्क्लूड करू शकतो. धन्यवाद. आता फक्त 2 एक शेवटचे प्रश्न विचारायचे आहेत आणि त्यावर विद्यार्थ्यांनी तुम्ही मतं मांडावीत असं अपेक्षित आहे. एक म्हणजे स्टुडंट लेवलला, म्हणजे नॉट ॲट ग्रॅज्युएट ऑर पोस्ट ग्रॅज्युएट बट ॲट स्कूल लेवल ऑल्सो, आपल्याला NCC सगळ्यांना माहितीच आहे, पण एक कंपल्सरी मिलिटरी ट्रेनिंग हाही एक अनेक जण मत मांडतात, त्यावर बोलतात. तर त्यावर ॲज अ स्टुडंट म्हणून तुम्हाला काय वाटतं, नेक्स्ट गव्हर्नमेंट किंवा या विषयासंदर्भात गव्हर्नमेंटनं काय साधारण पावलं उचलायला पाहिजेत या विषयावर तुम्हाला काय वाटतं? आणि अजून एक म्हणजे सगळ्यांनी सिव्हिलियन्स किंवा या विषयाचा अवेअरनेसबद्दल सगळ्यांनी मतं मांडतायत, तर खाजगी प्रायव्हेट सेक्टरमध्ये थिंक टँक्स म्हणजे आता कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी नावाचा तुम्हाला आता ट्रेंड माहीतच असेल, तर त्यांच्याशी कोलॅबोरेशन करून काही थिंक टँक्स आपल्याला सिटी लेवलला आपल्याला वाढवता येतील का? अशा 2 विषयांवर तुम्हाला काय वाटतं? एनिवन एल्स?
शाळेच्या लेवलला जसं आपण NCC म्हणतो तसं कंपल्सरी मिलिटरी ट्रेनिंग हे बोलायला खूप चांगली गोष्ट आहे, पण प्रत्यक्षामध्ये इम्प्लिमेंटेशन त्याचं खूप अवघड आहे. त्यापेक्षा माझ्या मते आपण जर का शाळांमधून जो शिकवला जातो तो इतिहास हा जरी व्यवस्थितपणे शिकवला, त्याच्यामध्ये बेसिकली भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं हे सगळ्यांना माहिती आहे, 1947 साली मिळालं, पण मुळात ते आपण का गमावलं? आपण आधी पूर्वापारपासून स्वतंत्र एक देश म्हणून उभे होतो, मग ते का गमावलं, कसं गमावलं, हे जोवर आपली मुलं शिकत नाहीत, त्यांना राष्ट्रवाद म्हणजे काय हेच जिथे कळत नाही, तिथे त्यांना पुढे मिलिटरी ट्रेनिंग आणि ह्याच्या गप्पा करणं हे माझ्या मते तरी इकॉनॉमिकली ऑल्सो आणि प्रॅक्टिकली ऑल्सो व्हायबल नाही आहे. तेव्हा मुळात हा आपल्याला इतिहास व्यवस्थित तऱ्हेने या मुलांना शिकवला पाहिजे आणि नुसता शाळांमधून पुस्तकातून नाही तर लहानपणी जशा सहली जातात वेगवेगळ्या ठिकाणी तसं महाराष्ट्रामध्ये बघा एवढे किल्ले आहेत, इतक्या जागी लढाया झालेल्या आहेत, हे आपण जाऊन जोवर दाखवत नाही त्यांना तोवर एक राष्ट्रवाद म्हणून एक राष्ट्राच्या बद्दल एक प्रेम किंवा राष्ट्राच्या सिक्युरिटीबद्दल प्रेम आवड ही निर्माण होणार नाही. तेव्हा माझं मत तरी असं आहे की आपण पहिले इतिहासापासून सुरू करायला पाहिजे. खाजगी थिंक टँकविषयी कुणाला बोलायला आवडेल? खाजगी क्षेत्रात कोलॅबोरेशन करून. हॅलो, खाजगी क्षेत्रात जर कोलॅबरेशन करायचं असेल तर ती सुरुवात अकॅडमिक कोलॅबरेशन विथ खाजगी आणि त्याच्यासाठी गव्हर्नमेंटनी इनिशिएटिव्स घेतले पाहिजेत. प्लस गव्हर्नमेंटमध्ये मिनिस्ट्रीजमध्ये असणारे MEA म्हणायचं झालं तर मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स किंवा डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये असणारे थिंक टँक, जसं की आपल्याला माहिती आहे एकच थिंक टँक आहे IDSA, तो पुरेसा नाही आहे. आता प्रायव्हेटमध्ये येणारे थिंक टँक्स म्हणजे टाटाचा आहे आणि एक ORF जो रिलायन्स फाउंडेशन कोलॅबरेशन करतं, पण ते अजून वाढले पाहिजेत. ते कसं वाढतील तर अवेअरनेसचा कोर इश्यू जातो, तो येतो स्ट्रॅटेजिक कल्चर. आपल्या देशात स्ट्रॅटेजिक कल्चर अजूनही नाही, ही शोकांतिका आहे. ते म्हणजे काय तर जेव्हा युद्ध करण्याची वेळ येते किंवा युद्ध करत नसतो तेव्हाही आपण कसे वागले पाहिजे देशाच्या सिक्युरिटीमध्ये, भारताने कसं वागलं पाहिजे ॲज अ कॉम्प्रिहेन्सिव्हली, गव्हर्नमेंटनी कसं वागलं पाहिजे, पॉलिटिशियन्सनी कसं वागलं पाहिजे. पॉलिटिक्स न करता, काही इश्यूज पॉलिटिक्सच्या नसतात पण आपली शोकांतिका की ती पॉलिटिक्स होतात. आर्मी नेव्ही एअरफोर्स आपलं आपलं काम करत असते. सिव्हिल सोसायटी म्हणून लोकांनी कसं वागलं पाहिजे आणि सर्वात मोठं म्हणजे मीडिया रिस्पॉन्सिबल असला पाहिजे, हे आमचं प्रामाणिक मत आहे. नमस्कार. ओके, माझं नाव कल्याण आहे. जो मुद्दा यांनी आत्ता सांगितला आमच्या सिनियरनी तो एकदम बरोबर आहे, कारण जी मीडिया आहे आमची ते तेवढी रिस्पॉन्सिबल नाही आहे जेवढी आम्ही रिस्पॉन्सिबिलिटी बघतो. चला, गेलेला मुद्दा एक 3 सर्जिकल स्ट्राईक म्हणजे ज्या गेल्या मीडियामध्ये मांडल्या गेल्या, पहिली, दुसरी आणि तिसरी. तर या पहिल्या 2 झालेल्या जम्मू काश्मीरमध्ये आणि तिसरी देखील त्याच्या अगोदर एक झाली होती म्यानमारसोबत, ती झालेली आत्तापर्यंत उचलली गेली नाही. मला असं वाटतं की जम्मू काश्मीरमध्ये किंवा त्या क्षेत्रामध्ये झालेल्या घटना पॉलिटिकली त्यांना त्यांचे पुरावे पाहिजे असतात. तर हीच गोष्ट म्यानमारच्या गोष्टीमध्ये झाली आहे तर त्यांना वाटतं की ती झालेली आहे आणि ही झालेली का नाही आहे. मला या अपोजिशनवाल्या लीडर्सला किंवा प्रत्येक त्या व्यक्तीला प्रश्न विचारायचे आहेत की तुम्हाला हे सबूत पाहिजेत आणि हे झालेले आहेत असं तुमचं गृहीत का आहे? वेगवेगळ्या गोष्टी खूप मुद्द्यांवर सगळे विद्यार्थी मतं मांडत आहेत. सर्जिकल स्ट्राईक, म्यानमार, त्यानंतर इकडे पाकिस्तानमध्ये सुद्धा आपण केलेले आत्ता हवाई हल्ले. तर यावर आत्ता राजकीय आरोप प्रत्यारोप आपण नको करूयात. एक्सपेक्टेशन्स आपण सगळ्यांकडनंच आहेत. खूप छान सगळ्यांशी संवाद होतो. शेवटचा फक्त मोजून एक प्रत्येकाने उत्तर एक द्यायचं आहे की गेल्या 5 वर्षातल्या ज्या डिफेन्स पॉलिसीज, सिक्युरिटी पॉलिसीज या गव्हर्नमेंटने राबवल्या त्या सगळ्या पाहून गव्हर्नमेंटला तुम्ही रेटिंग कसं द्याल? आउट ऑफ 10 तुम्ही त्यांना किती मार्क द्याल? इथे काही ज्यांना मराठी समजत नाही अशी लोक आहेत. जस्ट आय वॉन्ट टू आस्क देम हाऊ मच मार्क्स विल यू गिव्ह टू करंट गव्हर्नमेंट by observing last 5 years defense and security policy. Thank you.
हॅलो, मी अंकिता. आपल्या सरकारने जे काही आपल्या शत्रूंना किंवा जे काही हल्ले झाले त्यासाठी जे काही प्रत्युत्तरं दिलीत आणि त्यासाठी जे काही योजना राबवल्यात त्यासाठी मला त्यांना 7 स्टार्स द्यावे. हॅलो सर, माय नेम इज अमोल. मला असं वाटतं की गव्हर्नमेंटने जे ह्या 5 वर्षामध्ये जे काही सर्जिकल स्ट्राईक आणि डिफेन्ससाठी काय केलेलं आहे तर चांगलंच केलेलं आहे. आणि जर त्यांचं राजकारण केलेलं पाहून जर त्यांना रेटिंग द्यायचं झालं तर मी त्यांना आउट ऑफ 10 त्यांना 7 गुण देईल. माझं नाव दत्ता आहे. सरकारने या राजकारण सोडून आपल्या देशासाठी जे युद्ध म्हणजे पुलवामा येथे हल्ला झाला तर तो राजकारणाचा मुद्दा न ठेवता एक आंतरराष्ट्रीय आणि देशाचा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे त्याला पाकिस्तानला जबाब म्हणून जे सर्जिकल स्ट्राईक केले त्याच्यामुळे मी सरकारला 10 पैकी 9 मार्क देतो. नमस्कार, मी सत्यनारायण इंगळे, EMA फर्स्ट इयर स्टुडंट. ज्या सरकारने आहे त्या 5 वर्षाच्या आपण 2014 पासून पाहतो. त्याच्या अगोदरच्या सरकारने जे आहे ते संरक्षण आणि जे सामरिक शास्त्र विभाग आहे याच्याकडे म्हणावं तसं ते म्हणजे त्यांनी प्रत्युत्तरं दिलं नाही. तर याच्या अगोदर सुद्धा हल्ले होत गेले पण त्यासाठी काही प्रत्युत्तरं दिलं नाही. त्या सरकारने जे काही ठोस निर्णय घेतले, ठोस पावले घेतले ते तर प्रशासन आहे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. पण हा जो विषय आहे तो फक्त त्यांनी जे काही मर्यादेमध्ये ठेवलेला आहे त्याची मर्यादा व्याप्ती वाढली पाहिजे. तो खेड्यापाड्यात सुद्धा असं म्हणजे ज्या ठिकाणी शाळा कॉलेज वगैरे आहेत त्या ठिकाणी त्याची व्याप्ती वाढली पाहिजे. आता सुद्धा आम्ही गावाकडे गेल्यानंतर जर आम्हाला कोणी विचारलं किंवा तुम्ही काय करता सध्या, त्यांना सांगितलं आम्ही डिफेन्स आणि त्याच्या जोडीमध्ये हे करतो, मास्टर करतो. तो असा कुठला विषय असता का असं ते आम्हाला प्रश्न विचारतात. याची व्याप्ती वाढली पाहिजे. शाळा कॉलेज म्हणजे असं सरांनी सांगितलं की तो विषय इतिहास दृष्टीनं तो एक वाढला पाहिजे आणि तो झाला पाहिजे. पण तो जसा आपण कंपल्सरी ठेवतो इतिहास भूगोल त्याचप्रमाणे संरक्षण सुद्धा हा विषय एक कंपल्सरी विषय म्हणून लागू केला पाहिजे. या सरकारने मागच्या 2 वर्षापासून 8वी ते 10वी ह्या माध्यमिक विद्यालयामध्ये तो विषय त्यांनी लागू केलेला आहे. पण कंपल्सरी तो लागू झाला पाहिजे की जे महाराष्ट्रामध्ये 2-4 विद्यापीठामध्येच की ज्या नावाजलेल्या विद्यापीठामध्ये तो विषय आहे पण काही ठिकाणी तो विषय नाही, त्याची व्याप्ती वाढत गेली पाहिजे. एवढंच म्हणणं बस. याला 10 पैकी 8 गुण देईल. माझं नाव प्रदीप आहे. सरकारला गेल्या वर्षात 10 पैकी 9 देईल. ठीक आहे. या सरकारच्या कामगिरीबद्दल मला असं बोलायचं आहे की पाकिस्तान सोडता बाकीच्या कंट्रीजबद्दल आपल्याकडं म्हणजे एवढं ॲग्रेसिव्ह सरकार नाही आहे. US बद्दल आपल्याला नमतंच घ्यावं लागतं आहे डोनाल्ड ट्रम्पमुळे. दुसरं राहिलं रशियाचा इश्यू, तर रशियाबद्दल आधीच बिघडत चाललेले संबंध आणखीच बिघडत चाललेले आहेत. म्हणजे प्रगती कोणतीही नाही. EU बरोबरचे म्हणजे युरोपियन युनियन बरोबरचे करार अजूनही पूर्णत्वात गेले नाही. आपल्या साऊथ ईस्ट एशियन कंट्रीजबरोबरचेही करार पूर्ण होऊ शकले नाही. म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधाबद्दल जी मंदाईची भूमिका आपली जी आहे UPA 2च्या काळापासून जर विशेषतः बघितलं तर ती तशीच आहे. पाकिस्तानबरोबर जरा ॲग्रेसिव्हनेस दाखवलेला आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधांच्या बाबतीत जरी एनर्जेटिक वाटलं ते जेवढं सुरुवातीचे 3 वर्ष एनर्जेटिक वाटलं ते रिॲलिटीमध्ये तसं काही नाही आहे असं मला वाटतं. म्हणून मी या सरकारला 10 पैकी फक्त 4 गुण देऊ शकतो. हेलो, मेरा नाम हितेश पटेल है. गवर्नमेंट की डिफेंस पॉलिसी और जो भी पॉलिसी है उसके लिए मेरा 10 में से 4 स्टार है. हॅलो, माझं नाव कल्याण आहे. मी ऑन द बेस की आत्तापर्यंत जे निर्णय घेतले गेलेत संरक्षण विभागासाठी या गव्हर्नमेंटने त्यासाठी मी गव्हर्नमेंटला 10 पैकी 8 गुण देऊ शकेन. मेरा नाम पूजा मीना है. अभी मुझे ऐसा लगता है कि इंडिया बीइंग अ डेमोक्रेटिक कंट्री ऑल्सो हमने बहुत ज़्यादा ग्रो किया है पिछले 2014 से लेकर 2018 तक. तो इसीलिए मैं 10 में से 8 देना चाहूँगी. थैंक यू. मेरा नाम विशु भटनागर है. मेरा रेटिंग टू गवर्नमेंट लगभग 5 के आसपास. अब मैं बाहर के पर्सपेक्टिव्स को ना देखते हुए इंटरनल कैपेबिलिटी बिल्डिंग के ख़ास तौर पे डिफेंस कंपैरिजन नहीं कर रहा. दूसरी गवर्नमेंट शायद और भी कम हो सकती है लेकिन करंट गवर्नमेंट का जो भी है, मैं एक क्वेश्चन पूछना चाहूँगा कि बाहर वालों को जो दिखता है गवर्नमेंट पूछ रही है लेकिन इंटरनली
गवर्नमेंट ने कैपेबिलिटी बिल्डिंग खास तौर पे डिफेंस इंफ्रास्ट्रक्चर वगैरह के लिए प्रोग्रेस करी है, मगर कितना प्रोग्रेसिव है ये चीज़ें नेशनल सिक्योरिटी के नाम पे दबा दी जाती हैं, ज़्यादा उनको डिस्कस नहीं किया जाता। ये डेमोक्रेसी है, रिप्रेजेंटेटिव को पूछना चाहिए। और ख़ास तौर पे एक और क्वेश्चन कि जो सबसे बड़ी इम्पॉर्टेंट चीज़ एक डिफेंस ऑर्गेनाइजेशन के लिए या फिर एक मिलिट्री ऑर्गेनाइजेशन के लिए होती है उसकी मैन पावर, और उसके अंदर सबसे इम्पॉर्टेंट चीज़ होती है उसका मोराल। सो ये सब चीज़ें के लिए गवर्नमेंट ने क्या किया है, और ख़ास तौर पे वो चीज़ें प्रेस की फ्रीडम के को भी कर्व कर रही हैं, और प्रेस भी उन चीज़ों को उतनी अच्छी तरीके से डिस्कस नहीं करता, और ये चीज़ें अभी भी हमको मैटर करती हैं, जो कि एज फ्रीडम ऑफ प्रेस शुड बी ब्रॉट आउट, विच इज़ नॉट बीइंग डन सो। थैंक यू। सो मुझे जो मेरे कलीग ने जो पॉइंट्स दिए उसमें एक दो पॉइंट और ऐड करने हैं। जब हम नेशनल सिक्योरिटी की बात करते हैं तो ऑफ लेट सिर्फ ये देखा गया है कि नेशनल सिक्योरिटी मतलब सिर्फ एक मिलिट्री फेस को हम देख रहे हैं और उसका जो मस्कुलिन फेस दिखा रहे हैं। एवरीबडी इज़ प्रॉब्ली जस्ट लुकिंग एट दैट एज अ नेशनल सिक्योरिटी, whereas national security encompass a lot of other things, like a feeling section of the population having secessionist feeling, or things like narcotics or a counterfeit currency which is making inroads. So there have been very small steps, patchwork kind of a thing, but if you look at the holistic measures being taken, the entire gamut of national security is not probably being addressed the way it should be. So we shouldn't look at purely military capability building, or shouldn't look at the national security only from that point of view. So it may not be appropriate to give the rating and all, but certainly measures in these directions which I mentioned have not been what is desired. As far as implementation of security policies is concerned, I'll rate the government to 9. आफ्टर 1998 रशियानी भारताला एक आपला एक न्यू काय म्हणतात डिफेन्सिव्ह पार्टनर त्यांनी परमनंट डिफेन्सिव्ह पार्टनर असं कन्सिडर केलं होतं जेव्हा आपल्यावरती पूर्ण वर्ल्डनी इकॉनॉमिक सँक्शन्स लावले होते तरीही रशिया आपल्यासोबत होता. तर आपले जे इंटरनॅशनल रिलेशन्स आहेत ते आधीपासून खूप चांगले मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे सरकार कुठलीही असो. आणि आत्ताच्या सरकारचं जर पाहिलं तर नक्कीच त्यांचे दौरे खूप वाढले दुसऱ्या देशांमध्ये. आणि जर डिफेन्स स्टॅटिस्टिक्सनुसार आपण जर पाहिलं आणि त्यांचे जे काही निर्णय होते आत्तापर्यंतचे 2014 नंतरचे तर ते एक्सपर्टीजनीच घेतलेले आहेत. जसे आधीच्या सरकारमध्ये पण एक्सपर्टीजच घ्यायचे जे डिफेन्स एक्सपर्टीज आहेत. तर सरकारला म्हणून नाही पण डिफेन्स एक्सपर्टीजला मला 10 आउट ऑफ 8 मार्किंग द्यावं असं वाटतं. हॅलो सर, माझं नाव राजवर्धन भोसले. ह्या सरकारच्या परराष्ट्र धोरण आणि संरक्षण धोरणं अतिशय चांगली आहेत. खास करून परराष्ट्र धोरणात त्यांनी प्रत्येक देशाबरोबर चांगले संबंध प्रस्थापित केलेत. असं कुठलाही देश असा कुठलाही देश जगाच्या पाठीवर नाही की जो एकाच वेळी USA कडनं पण आर्म्स खरेदी करतोय आणि रशियाकडनंही आर्म्स खरेदी करतोय. ॲट अ टाइम USA कडनं त्यांच्या काटसांबंध वेगवेगळं पण घेतोय. हे या गव्हर्नमेंटचं परराष्ट्र धोरणातलं यश म्हणायला लागेल. आणि संरक्षण धोरणात मला झालं तर पहिली जी डिफेन्सिव्ह पॉलिसी होती की कोणताही टेररिस्ट अटॅक झाला ती पॉलिसी आता डिफेन्सिव्ह होणार आता ऑफेन्सिव्ह डिफेन्स म्हणून नवीन स्ट्रॅटेजी आपण 3 सर्जिकल स्ट्राईकवर बघितली आहे. पण ह्याचबरोबर ह्या मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात मेक इन इंडिया असेल हे म्हणावं तेवढं प्रोग्रेस नाही. आपल्याकडे 42 स्क्वॉड्रन पाहिजेत एअरफोर्सच्या, सध्या 32 आहेत. राफेल पाहतोय, राफेल येणार आहे 2 स्क्वॉड्रन, तरी पण त्याच्यामध्ये एवढा राजकारण होतंय. हे सगळं नको आहे. अजून डिफेन्स एन्व्हायरमेंटची गरज आहे. यासाठी मी सरकारला 10 पैकी 7च्या आसपास देईन. अजून काही भरपूर करायची गरज आहे संरक्षण सिद्धतेसाठी खास करून. थँक्यू.
नमस्कार, माझं नाव राजेश. आपण जेव्हा नॅशनल सिक्युरिटी हा विषय बघतो तेव्हा आपण फक्त एका व्ह्यूजने बघतो की त्याच्यामध्ये दोन टाईपचे सिक्युरिटी चॅलेंजेस असतात, जसे कन्व्हेन्शनल सिक्युरिटी, ट्रॅडिशनल चॅलेंजेस आणि नॉन ट्रॅडिशनल चॅलेंजेस. आपण या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीजबद्दल बोलायचं झालं तर फक्त मिलिटरीली म्हणजे जी ट्रॅडिशनल चॅलेंजेस असतात की जसे नार्कोटिक्स, लेफ्ट विंग टेररिझम किंवा टेररिस्ट अटॅक वगैरे. पण आपण या गव्हर्नमेंटचे आपण जे बघतो की जे नॉन कन्व्हेन्शनल जे हायलाईट झालेले नसतात, जसं वॉटर सिक्युरिटी, फूड सिक्युरिटी, एन्व्हायरमेंटल सिक्युरिटी, असे चॅलेंजेस ह्या गव्हर्नमेंटनी अजून चांगल्या पद्धतीने अजून करता आले असते. सो याबद्दल मी या गव्हर्नमेंटला 10 पैकी मी 4-4.5च्या आसपास गुण देईल. थँक्यू. माझं नाव प्रतीक साळवे. तर या 5 वर्षाच्या कारकिर्दीबद्दल म्हणजे केलेलं काम आहे ते एवढं खास नाही वाटत आहे. सो मी या सरकारला 10 पैकी 4 रँक देऊ शकतो. नमस्कार, मी विशाल गौरकर. फक्त जर मुद्दा जर का डिप्लोमॅसी आणि जर स्ट्रॅटेजिक स्टडीजच्या रिलेटेड असेल तर मी या गव्हर्नमेंटला 10 पैकी 8 मार्क्स देऊ शकतो. गव्हर्नमेंट येण्याच्या आधी एक पुस्तक आलं होतं, गेटिंग इंडिया बॅक ऑन ट्रॅक. ते सर्वांनी वाचावं आणि होलिस्टिक आणि एक्सपेक्टेशन बघता मी या गव्हर्नमेंटला 5 पैकी 10 देईन. 10 पैकी 5 देईन. मेरा नाम मुत्कल है. गवर्नमेंट को रेट करना मैं नहीं चाहूँगा क्योंकि दिस इज़ नॉट अ गुड थिंग टू रेट अ गवर्नमेंट, बट देर आर सम पॉइंट्स दैट नीड्स टू बी कंसिडर्ड. वर्ल्ड में अभी आर्टिफिशियल इंटेलिजेंस और लेटेस्ट जितने टेक्नोलॉजीज़ हैं उसकी काफ़ी ज़्यादा डिमांड चल रही है. और अगर आर्म्ड फोर्सेस का कंसिडर करें, इवन द सिविलियन सेक्टर, हम लोग उस रेस में कहीं पीछे चल रहे हैं. हमारी कंट्री की एक सबसे बड़ी प्रॉब्लम रही है हमेशा से कि हम एक नेशनल सिक्योरिटी पॉलिसी को कंसिडर नहीं करते हैं. रिसेंटली अभी लैंड डॉक्ट्रिन वॉरफेयर निकाला है इंडियन आर्मी ने, जो कि काफ़ी सालों बाद निकला, लेकिन हमारी कोई एक नेशनल सिक्योरिटी पॉलिसी कभी से नहीं रही है. अब कुछ पंडितों का लगता है कि अगर हम नेशनल सिक्योरिटी पॉलिसी निकाल देंगे तो हमारे एनिमीज़ को पता लग जाएगा. फिर कुछ काउंटर आर्ग्यूमेंट्स रहते हैं कि नहीं होना चाहिए, क्लियर थॉट प्रोसेस इम्पॉर्टेंट है. बट अगर आपके पास एक क्लियर गोल नहीं है तो आप आगे कैसे पढ़ेंगे. पहले 5 साल की प्लान होती थी जो हमने रशिया से लिया था, अभी नीति आयोग है. लेकिन व्हाट अबाउट अ नेशनल सिक्योरिटी प्लान जो 5 साल, 10 साल, 15 साल, 50 साल के लिए देखती हो. हम लोग वहीं हर 5 साल के बारे में सोचते हैं कि आफ्टर 5 ईयर्स हमें क्या करना है. दिस गवर्नमेंट इज थिंकिंग कि हमें 2022 तक सब कुछ करना है. बट व्हाट आफ्टर 2022? आफ्टर मोदी कम्स टू द पावर, अगले 5 साल के बाद सरकार का क्या होगा, इंडिया का क्या होगा. हम लोग बस अपने बारे में ज़्यादा सोचते हैं, लेकिन हम नेशनल सिक्योरिटी के बारे में उतना नहीं सोचते हैं. तो मेरा यही कहना है कि इंडिया के बारे में ज़्यादा सोचना चाहिए सबको, अपने पॉलिटिकल पार्टी के बारे में नहीं सोचना चाहिए. दैट इज़ व्हाट आई वांट टू से. थैंक यू. माझं नाव बालाजी मगर. जे डिफेन्सविषयी इम्प्लिमेंटेशन झालं गोष्टीचं आणि त्याचं पॉलिटिकल जे गेन असतं ते करण्यासाठी गव्हर्नमेंटला मी 10 पैकी 10 देईन. पण डिफेन्स इम्प्लिमेंटेशन जे पॉलिसी असतात सिक्युरिटीशी रिलेटेड त्याला मी 10 पैकी 5 देईन. थँक्यू. वेळ आता खरंच खूप ऑलरेडी संपलेला आहे. फक्त आता ज्यांचा या पार्टिसिपेशन झालं नाही, मी फक्त त्यांना आय रिक्वेस्ट देम की जस्ट मेन्शन हाऊ मेनी मार्क्स हाऊ वुड यू रेट गव्हर्नमेंट आउट ऑफ 10. संरक्षण आणि परराष्ट्र धोरण बघता मी या सरकारला 10 पैकी 7.5 गुण देईल. थँक्यू. Just mention how would you rate? Please do not elaborate. We do not have time. ह्या गव्हर्नमेंटला मी अंतर्गत सुरक्षेबाबत जरा जसंच गव्हर्नमेंटनं ज्या डिफेन्स पॉलिसीज ज्या राबवल्यात त्याच्यामार्फत जरा समजा एखादं सुदृढ माणूस आहे, त्याचं फक्त बाहेरून जरी जो सुदृढ दिसत असला तरी अंतर्गत भागात त्याला समजा एखादा रोग लागलेला असेल तर तो कितीही डिफेन्स पॉलिसीज जरी बनवला तरी त्या देशाच्या संरक्षणास असमर्थ असा ठरत असतो. त्याच्यामुळे मी याला सरकारला 10 पैकी 4.5 मार्क देईल. सर प्लीज जस्ट रेट. ओके. मेरा नाम रजेश है. मैं इस मौजूदा सरकार के बारे में कुछ ज़्यादा कमेंट नहीं करूँगा नेशनल सिक्योरिटी रिलेटेड. बस इतना कहना चाहूँगा कि सरकार को मैं केवल 7 गुण दूंगा 10 में से. या सरकारनं मी करंट सिच्युएशनला संदर्भात मी 10 पैकी 2 मार्क देऊ शकतो.
खूपच वेगवेगळे मुद्दे समोर आलेले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा, स्ट्रॅटेजिक कल्चर, नॅशनल पॉलिसी असे अनेक मुद्दे विद्यार्थ्यांनी मांडले. त्यांच्या अपेक्षा व्यक्त केल्या. UPSCच्या परीक्षेसाठी हा विषय सिलेबसमध्ये सब्जेक्ट म्हणून असावा. देशाला एक नॅशनल सिक्युरिटी पॉलिसी, ग्रँड स्ट्रॅटेजी पॉलिसी असावी. देशामध्ये स्ट्रॅटेजिक कल्चर अजून वाढावं. या प्रत्येक विद्यापीठामध्ये हा कोर्स, हा विषय प्रत्येक विद्यापीठात व्हावा, अशी अनेक मतं विद्यार्थ्यांनी मांडली. सरकारनं अवेअरनेस प्रत्येक ठिकाणी तयार करावा असंही सगळ्यांनी मांडलं. मी सर्वांचे आभार मानतो मटाकट्टामध्ये सहभागी झाल्याबद्दल. मटाचा फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल यावर हे तुम्ही अवश्य पाहत जा. रोज महाराष्ट्र टाइम्स वाचत जा. आणि एवढं सांगून मटाकट्टामध्ये अजून आमचे मटाकट्टा कार्यक्रम आमचे सुरूच आहेत. तर येत्या काळातही मटाकट्टा आम्ही ऑर्गनाईज करणार आहोत. वेगवेगळ्या कॉलेज, वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये, त्यांच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये. तर आपण मटाकट्टा यामध्ये भेटतच राहू. महाराष्ट्र टाइम्स रोज वाचत जा. फेसबुक आणि यूट्यूब चॅनललाही तुम्ही आवर्जून भेट द्या. एवढं सांगून मी सगळ्यांचा निरोप घेतो. धन्यवाद.